सर्व रसिक प्रेक्षकांना सिद्धेश आयरे, नाटकीतारे आणि आमच्या सर्व कवींकडून तुमचे हार्दिक स्वागत. आपल्याला अत्यंत खिळवून ठेवणारं आपण आता नाटक पाहिलं आणि त्या नाटकामध्ये एक सिच्युएशन अशी होती की जेव्हा ती हिरोईन समोर हिरोला म्हणतो की माझ्यासाठी तू कविता कर. तर सांगायचं आहे की आमच्याकडे पण हिरोईन अशा होत्या की कविता कर म्हणणाऱ्या. तर त्यावेळी आम्हाला थोडंफार असं काही सुचायचं, जसं की चेहरा तिचा माझ्या हृदयात कोरला मी, चेहरा तिचा माझ्या हृदयात कोरला मी, पण तेच हृदय तिने चोरून नेले. करायची होती कविता तिच्यावरही, पण माझे शब्दच तिने चोरून नेले. ॲक्च्युली आमचं पारिजातक दरवर्षाला निघायचं आणि त्याच्यामध्ये आम्हा सगळ्यांना असं ज्यांना आवड आहे, जे लिहितात त्यांना असं सांगायचे की कविता लिहा म्हणून. तर त्यावेळेस कविता लिहिली. कविता हिंदीमध्ये आहे. दुनिया की भीड़ में बहता ही रहा मैं, बस बहता ही चला मैं, कभी सपनों के लिए तो कभी अपनों के लिए, भागता ही रहा मैं, बस बहता ही चला मैं. दो वक्त की रोटी ने पहले गांव छुड़ाया, फिर शहर में लाया, आज शहर से नाता जोड़ लिया, गांव भूल गए. सपनों को पूरा करते करते बहुत समय गवाया, सपनों को पूरा करते करते बहुत समय गवाया, न जाने कौन सी चाहत थी जिसको पाते पाते जीवन ही बीत गया. सांस लेने की भी फुर्सत ना मिली, सांस लेने की भी फुर्सत ना मिली, सारा सुख चैन दाव पे लगाया. आज वक्त मिला तो सोचूं, आज वक्त मिला तो सोचूं, मैंने क्या पाया और क्या खोया. आज जिंदगी रूठी कोई अपना ना रहा, आज जिंदगी रूठी कोई अपना ना रहा, तब भगवान को याद किया. जाने कौन सा खेल था जिसे खेलता ही गया मैं. दुनिया की भीड़ में बहता ही रहा मैं, बस बहता ही चला मैं, कभी अपनों के लिए तो कभी सपनों के लिए, बस चलता ही गया मैं, चलता ही गया. हॅलो, सगळ्यांनाच प्रेम झालेलं असेल कधी ना कधीतरी. तर असं माझ्या कवितेचं नाव आहे फुलबाग. म्हणजे वन साईडला बऱ्याच लोकांना होतं. असेच माझे काही मित्र आहेत, त्यांना जे काय त्यांचा अनुभव बघून मला काही सुचलंय तर ते लिहिलंय. फुलबाग कवितेचं नाव. आकर्षण आहे की प्रेम माहीत नाही, आकर्षण आहे की प्रेम माहीत नाही, पण आपलंसं कुणीतरी वाटू लागलं. अप्रत्यक्ष का होईना कुणीतरी आवडू लागलं होतं. खूप सुंदर आणि निरागस आहे ते फुलपाख, खूप सुंदर आणि निरागस आहे ते फुलपाख, हे मला पहिल्या भेटीतच कळू लागलं होतं. स्पर्श होताच फुलाचा ते लांब उडू लागले. अगदीच फुलांचे गुच्छ समोर असतानाही त्याची नजर तिकडे खेळत नव्हती. अगदीच फुलांचे गुच्छ समोर असतानाही त्याची नजर तिकडे खेळत नव्हती. मला मात्र या सगळ्याची फार गंमत वाटली होती. सोप्या अशा आयुष्यात आता त्याची किंमत जरा जास्तच वाढली आणि नकळत त्याच्या जवळ जाण्याची माझी हिंमत वाढली. पण ते वेडे एकटंच त्याच्या स्वप्नात त्या बागेतल्या विश्वात रमत. पण म्हणूनच तर ते मला अगदीच हवंसं वाटलं. असं का होतंय याची पुसटशी कल्पना येत नव्हती. असं का होतं याची पुसटशी कल्पना येत नव्हती. मग जवळ जाता त्याच्या विश्वात होतो. त्या फुलपाखरानं त्याचं फुल आधीच शोधलं होते. त्या फुलपाखरानं त्याचं फुल आधीच शोधलं. सध्या 2 वर्ष सध्या कोविडमध्ये गेली आणि
बराचसा काळ लुटून आल्यानंतर आज एक चांगलं वाटतं की सगळे इथे आहेत. मी जी कविता सादर करतोय ती कविता एका कार्यक्रमामध्ये अभिनेत्री कल्याणी चौधरी यांनी या कवितेचं अभिवाचन केलं होतं. कल्याणी चौधरी म्हणजे मन झालं पाहिजे, त्याच्यामध्ये मुलीची भूमिकाच्या साकारता येते त्यांनी. कवितेचं शीर्षक आहे का सोडली साथ. दुसऱ्याच्या उणिवा काढणे ही काय बात आहे, दुसऱ्याच्या उणिवा काढणे ही काय बात आहे, आपल्यानीच केलेला घाव विश्वासघात आहे. कशा पुसाव्यात आठवणी तिच्या, कशा पुसाव्यात आठवण तिच्या, चंद्राविना चांदण्यांची फुललेली रात आहे. शिक्षणाविना वंचित समाज सारा, शिक्षणाविना वंचित समाज सारा, कुठे शिक्षण नशिबी भटकी जमात आहे. फोडणारे राजकारण खेळणारे आम्हीच, फोडणारे राजकारण खेळणारे आम्हीच, ती नवीन जळणारी समयीतील बात आहे. गरिबांच्या डोळ्यात दडलेली ती भूक आहे, गरिबांच्या डोळ्यात दडलेली ती भूक आहे. घरात उपाशी अजूनही मायबाप हयात आहे. देव पाषाणात कशाला शोधावा, देव पाषाणात कशाला शोधावा, माणसातील देव उभा उन्हात आहे. आणि शेवटचा शेर. दाटलेला सवाल मनात घोळतो जेव्हा, दाटलेला सवाल मनात घोळतो जेव्हा, माणसाने माणुसकीची का सोडली साथ आहे, माणसाने माणुसकीची का सोडली साथ आहे. धन्यवाद. हॅलो, नमस्कार. मी विनायक कुलकर्णी. तसा आता माहोल रंगू लागलेला आहे, त्यामुळेच एक बऱ्याच वर्षांपासूनची माझी खास आवडली असलेली कविता मी तुमच्या पुढे सादर करतो. कवितेचा आशय म्हणाल तर असा आहे की आपण सर्वांनी कधी ना कधीतरी कॉलेजमध्ये प्रेम केलेलं असतं, कळत नकळत, जाणून बुजून, म्हणजे स्वतः केलेलं असतं किंवा दुसऱ्याचं बघितलेलं असतं. अशा काही आंबटगोड आठवणी मी तुमच्यासमोर मांडतो. काय सांगू मित्रांनो, मलाही एकदा प्रेम झालं आणि आयुष्याच्या पाण्यावरती दवबिंदूचं थेंब झालं. नजरेत भरणारे तिचे ते सौंदर्य आणि खांद्यावरून वेली पुढे ठेवण्याची ती अदा. अय हय, काळजाचे झाले पाणी पाणी आणि त्याच अदेवर झालो मी फिदा. जसं रोमिओला जुलियटशी झालं तसंच अगदी सेम झालं. काय सांगू मित्रांनो, मलाही एकदा प्रेम झालं. रूपवान ती सुंदर ललना पाहताच मनात भरली. मित्रांकडून सेटिंग लावून मग लगेच माहिती काढली. एकच कॉलेज, एकच क्लास, अगदी जवळचा रोल नंबर. नशिबाची साथ जोरात, योगायोग किती सुंदर. पहिलं वहिलं खरं खरं असं ते मला प्रेम झालं. काय सांगू मित्रांनो, मलाही एकदा प्रेम झालं. खेळ सुरू झाला आता चोरून तिला बघण्याचा, खेळ सुरू झाला आता चोरून तिला बघण्याचा, चोरून तिला ऐकण्याचा आणि चोरून तिच्या मागे जाण्याचा. तिच्याशी मैत्री करणं हेच माझं एम झालं. काय सांगू मित्रांनो, मलाही एकदा प्रेम झालं. एकदा चोरून तिनेही मला पाहिलं. आता खरी गंमत आहे बरं का. एकदा चोरून तिनेही मला पाहिलं आणि गालातल्या गालात गोड हसली. मी मात्र समजलो हसली म्हणजे पोरगी हसली. तिच्या त्या नजरेच्या तिरांसाठी माझंच मन नेम झालं. काय सांगू मित्रांनो, मलाही एकदा प्रेम झालं. ओळख झाली, बोलणं वाढलं, वाढल्या भेटी गाठी. असं वाटत होतं की ती फक्त माझी असावी, मी तिच्यासाठी. हवं हवंसं वाटणारं पहाटेचं सुंदर ड्रीम झालं. काय सांगू मित्रांनो, मलाही एकदा प्रेम झालं. एके दिवशी ठरवून मी तिला सांगितलं, तू मला खूप आवडतेस, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. रागात निघून गेली ना राव. एके दिवशी ठरवून मी तिला सांगितलं आणि काही वेळातच तिच्या बॉयफ्रेंडने मला दर्शन दिलं. त्याने दम दिला, बोलू नको तिच्याशी नाही तर होईल फार गडबड. सुचेनासे झाले, काही बंद झाली बडबड. त्या दोघांच्या अफेअरमध्ये मला मात्र प्रेम झालं. काय सांगू मित्रांनो, मलाही एकदा प्रेम झालं. एक शेवटचं, तिच्याशी सुरू असलेली माझी लाईन मध्येच अशी बेंड झाली आणि माझी छोटीशी लव्ह स्टोरी सुरुवातीलाच दी एंड झाली. प्रेमाच्या या चक्रव्यूहात माझं प्रेम फेल झालं. पण काय सांगू मित्रांनो, मलाही एकदा प्रेम झालं, मलाही एकदा प्रेम झालं.
म्हणालच ते खरं आहे मित्रा. पण काय होतं बऱ्याच वेळेला ना प्रेम होतं पण आपल्याला सांगता येत नाही. ओके, त्या परिस्थितीवरती कवी कुसुमाग्रज यांनी अशा काही कावळ्यांसाठी काही लिहिलंय. पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या तारा, पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले पुरे झाला वारा. मोरासारखा छाती काढून उभा राहा, मोरासारखा छाती काढून उभा राहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा. मोरासारखा छाती काढून उभा राहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा आणि सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सा. शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय, शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय. डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधून बांधील काय. उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत, जास्तीत जास्त 12 महिने पायी बसेल झुरत. नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय. म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ, प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं, प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलं. शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, गुर्जावरती झेंड्यासारखा फडकू नकोस. शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, गुर्जावरती झेंड्यासारखा फडकू नकोस. उधळून ते तुफान सारं मनामध्ये साचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलं. फार चांगल्या आणि गोड कविता सुरू आहे आणि यामध्ये अशीच एक प्रेमाची कविता, तरीही पार्टिशनच्या काळातली आहे. त्यामुळे ऐका. कवितेचं नाव आहे नफिसा. नफिसा, हा धर्म संस्कृतीचा जुनाट प्रदेश सोडून चाललीस. ऐकून बरं वाटलं. काय तुला या देवालयाच्या शहरात आणखी त्रास झाला असता. मनात असून सुद्धा तुझ्यासोबत येऊ शकत नाही नफिसा. माझी व्यथा तुला काय सांगू. कहाणी तीच ग, जुनी, प्रधानानं राजाला लुटल्याची. नफिसा, त्या नवीन शहरात गोंधळू नकोस. तुला जे सांगतोय ते नीट ऐक. त्या शहरातला कुठलाही रस्ता विसरलीस ना तरी घाबरू नकोस. तिथला प्रत्येक छोटा रस्ता हा मुख्य रस्त्यालाच जाऊन मिळतो. आणि हा, माणसाने सांगितलेल्या कुठल्याही तत्वज्ञानावर विश्वास ठेवू नकोस. फक्त सांगण्यासाठीच असतं ते तत्वज्ञान. तिथला प्रत्येक माणूस हा आपापल्या सोयीनुसार आपापलं तत्वज्ञान करून जगत असतो. नफिसा, तुझ्या कमनीय शरीरासमोर, काजळ काळ्या डोळ्यांसमोर, ओठांसमोर तेथील धर्माचे ठेकेदार तुला वाकून आदाब अर्ज करतील, मात्र सावध हो नफिसा. इथल्याप्रमाणेच तिथेही 2 प्रकारच्या दातांचा व्यवहार असतो. त्या शहराच्या वेशीवर असताना मिनारातून मुल्लाचे दीर्घ उंच आवाज आले तरच पुढे जा. पण तिथल्या लोकात मिसळू नकोस, नाहीतर तुझी गत याच शहरासारखी व्हायची. थकलीस तर आहेच की बोधिवृक्ष. निसंकोचपणे आराम फरमा. मी आहे ना या दगडाच्या प्रदेशात. हाडामासांच्या जिवंत मूर्ती कोरण्याचा प्रयत्न करतो, इथेच, याच ठिकाणी. हॅलो. प्रेमाच्या कविता चांगल्या आहेत सगळ्या. त्या संदर्भात
संदीप खरेचं नाव नाही आलं तर काय मजा. तर प्रेम मग काय खरे बरोबर. तर प्रेम व्यक्त करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. त्यातलं लव्ह लेटर हे एक फेमस आणि साधा सोपा उपाय. त्यामुळे संदीप खरे म्हणतात की लव्ह लेटर लव्ह लेटर लव्ह लेटर असतं. म्हणजे लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. सरळ जाऊन बोलण्यापेक्षा इझी आणि बेटर असतं. गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं. घुसळलेल्या मनामधलं बटर असतं. लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. लव्ह लेटर म्हणजे एक सॉन्ग असतं ज्यातलं कंटेंट राईट आणि ग्रामर नेहमीच रॉंग असतं. असतं सुचत नाही तेव्हा तुमच्या हार्टमधलं पेन असतं आणि जेव्हा सुचतं तेव्हा नेमकं खिशात पेनच नसतं. पटलं तर पप्पी आणि खटकलं तर खेटर असतं. लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. लव्ह लेटर म्हणजे रेअर हॅबिट असतं. वरती लायन आतून भेदरलेलं रॅबिट असतं. शक्य हातांमधून थरथरणारं वर्ड असतं. नुकतंच पंख फुटलेलं क्यूट बर्ड असतं. होपफुल डोळ्यांमधलं ड्रॉप वॉटर असतं. लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. लव्ह लेटर म्हणजे एक ड्रीम असतं. लाईफच्या पेस्ट्रीवरचं स्वीट क्रीम असतं. अर्ध प्यावं असं शहाळ्यातलं वॉटर असतं. तिसऱ्यासाठी नाहीच असं अगदी प्रायव्हेट मॅटर असतं. त्यामुळे लव्ह लेटरच असतं. हॅलो. बराच वेळा असं होतं की हे असं गोड गुलाबी क्यूट क्रीम असलेलं लेटर फाडलं पण जातं. मी कुठे लिहिलं? संदीप खरेंची. खरे बोलले. थँक्यू. जरी खऱ्यांनी लिहिला असेल, संदीप खऱ्यांनी जरी लिहिला असेल तरी तितक्याच गोड आवाजामध्ये आम्ही तिथे सांगितलं तेव्हा ते अजून पोचलं. त्यामुळे खूप छान बरं वाटलं. एका मुलाची एक कविता आहे की त्यांनी आयुष्यामध्ये काय करू शकला नाही आपल्या आईसाठी. तर तो सांगतोय, तो बोलतोय, माँ बस इतना ही गिला रहेगा माँ, मैं तेरे लिए कुछ कर ना पाया माँ. मोहब्बत में किसी ने विष का प्याला पिया तो किसी ने ताजमहल बनाया. मैं तेरे लिए एक घर भी ना बना पाया माँ, मैं तेरे लिए कुछ कर ना पाया माँ. कोई कुछ बुरा बोले तेरे लाडले को, कोई कुछ बुरा बोले तेरे लाडले को, तो तेरा दिल क्यों भर आया. कभी होगी मुझ में इसीलिए मैं कुछ बन ना पाया माँ, मैं तेरे लिए कुछ कर ना पाया माँ. मेरी औलाद कभी भूखा ना सोए, मेरी औलाद कभी भूखा ना सोए, इसीलिए आपने बहुत कठिनाइयों का सामना किया. और मैं अभागा कभी आपका सहारा भी ना बन पाया माँ, मैं तेरे लिए कुछ कर ना पाया माँ. अब भगवान से यह प्रार्थना करता हूँ, अगर आपने मुझे दोबारा जन्म दिया, तो इसके काबिल ज़रूर बनाना कि मैं
अपने माँ को वो सारी खुशियाँ दे दूँ जो खुशियाँ मैं इस जन्म ना दे पाया। माँ, मैं तेरे लिए कुछ करना है। बरेच दिवस एक कविता म्हणजे सगळ्यांच्या स्टेटसला होती आणि टी व्हीवर पण तुम्ही बघितली असाल. तर मला असं वाटते की ती मी आता करावी, कारण खूपच प्रेम वगैरे झालं. तो थोडं काय वेगळं. छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार. नाही, सॉरी, मला करता येणार नाही मुजरा, कारण मुजरा करायला वाकेल आणि माझ्यावरच पडते मुजरा. ऐकताना थोडं खटके, ऐकताना थोडं खटके वाटेल ही राज्यात चाललंय काय, पण दुर्दैवाने इथे सुरक्षित नाही. कुणाची बहीण, कुणाची मान. आपल्याच मातीत चालताना, आपल्याच मातीत चालताना स्वतःची माती होताना पाहावं लागतं. एकटा आला तर नडता येईल, पण झुंडी पुढे नमावंच लागतं. साले उपभोग तर घेतातच, नंतर जीवानिशीही मारतात. शिक्षा व्हायचं लाभ, शिक्षा व्हायचं लाभ फक्त कॅन्डल मारत चालतात. अत्याचार होतो 10 मिनिटात, अत्याचार होतो 10 मिनिटात, नंतर 10 वर्ष न्यायासाठी वाट पाहावी लागतं. न्यायाच्या प्रत्येक टप्प्यावर पुन्हा तेच तेच सांगावं लागतं. शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही, शिवराज्यांचे फक्त धडे वाचले आम्ही, त्यातून धडा तर आम्ही काही घेतलाच नाही. शिवशाहीचा विचार चांगला, पण लोकशाहीला पेललाच नाही. वाईट वाटतं महाराज, वाईट वाटतं महाराज. अहो, पण नुसतं वाईट वाटत पेपर मधल्या बातम्या वाचून फक्त डोळ्यात पाणी दाटतं. महाराजाच पुन्हा तुमचा अवतार आम्हा बायकांना हवा, तिथल्या तिथे पेचला देईल असा शासक आम्हाला हवा आहे, असा शासक आम्हाला हवा आहे. थँक्यू. जून महिना आणि त्यात श्रावण महिना तर सगळ्यांचा फेवरेट. कॉलेज भरू लागतात श्रावणामध्ये, वेगवेगळे पक्षी म्हणूया की ते भरू लागतात. काहींच्या प्रेमाची स्टोरी बोलायला लागते, काहींची दी एंड व्हायला लागते. तर अशी एक कविता आहे, कवितेचं शीर्षक आहे नाव तिचे. कधी कळलेच नाही डाव तिचे, धुंद वेड्या मनावर घाव तिचे. कधी कळलेच नाही डाव तिचे, धुंद वेड्या मनावर घाव तिचे. ऊर अखेर दाटून येताना, ऊर अखेर दाटून येताना दिसले ना तिचे, दिसले ना कधी भाव तिचे. धुंद वेड्या मनावर घाव तिचे. मजला ती सोडून जाताना, मजला ती सोडून जाताना स्पंदनांवर होते ताव तिचे. धुंद वेड्या मनावर घाव तिचे. आणि संदीप खरेने आता जे लेटरचा उल्लेख केला, हजारो लिहिली प्रेमपत्रे जरी, हजारो लिहिली प्रेमपत्रे जरी, कधी ना भेटले गाव तिचे. धुंद वेड्या मनावर घाव तिचे. पाहिले होते स्वप्न जेव्हा, पाहिले होते स्वप्न जेव्हा, नावापुढे माझ्या नाव तिचे. धुंद वेड्या मनावर घाव तिचे. कधी कळलेच नाही डाव तिचे, धुंद वेड्या मनावर घाव तिचे. धन्यवाद. माहोल जरा चांगलाच रंगात आलेला दिसतोय. कसं आहे, आता प्रेम झालं, प्रेमाच्या नंतर पुढचं म्हणजे लग्न वगैरे झालं, संसार सुरू झाला. आता संसार एक रुटीन झाल्यानंतर काय वाटतं ॲक्च्युली, म्हणजे मी अजून संसारात पडलो नाही आहे, पण कवी आहे, जे न देखे रवी ते देखे कवी, या हिशोबाने काय सुचतं थोडंफार, तर एक कविता सादर करतो. असं नेहमी का होतं, असं नेहमी का होतं, भाजी नेहमी दुसऱ्याच्याच डब्यातली छान वाटते. अगदी आपल्या डब्यात आपल्या आवडीची असली तरी त्याचीच भाजी चवीला छान लागते. असं नेहमी का होतं, बायको नेहमी दुसऱ्याचीच छान दिसते. आता याच्या ठिकाणी सिंगल नाही, अविवाहित जरा जास्त आहे, तर त्यांनी आपापल्या गर्लफ्रेंडचं इमॅजिन केलं तरी चालेल. असं नेहमी का होतं,
बायको नेहमी दुसऱ्याची छान दिसते, गोड गोड हसणारी, सुंदर अशी दिसणारी आपली बायको शेजारी असून सुद्धा ती थेट स्वप्नात येते. असं नेहमी का होतं? दुसऱ्याचंच आयुष्य खूप चांगलं वाटतं. आपल्यापाशी जे आहे ते सोडून त्याच्यासारखं जगावंसं वाटतं. असं नेहमी का होतं? असं नेहमी का होतं? असं नेहमीच वाटतं पण कायम मात्र वाटत नाही. आणि दूरचं चांगलं दिसतं पण हातातलं आपण सोडत नाही. दुसऱ्याची भाजी कितीही चांगली लागली पण त्याचा पूर्ण डबा आपण खाऊ शकत नाही. आणि बायको दुसऱ्याची कितीही चांगली दिसली तरी आपल्या बायकोशिवाय आपण राहू शकत नाही. नाही, काय टोचलं म्हणून आहे का बायकोशिवाय राहू शकत नाही म्हणून आहे? आयुष्य दुसऱ्याचं चांगलं आहे हो, पण आपण नाही ते जगू शकत. आणि माझी स्वप्न ही माझी आहेत, ती त्याच्या डोळ्याने नाही बघू शकत. शेवटी आपलं आयुष्य, आपली माणसं ही आपलीच असतात. त्यांचं सुखदुःख आपल्यालाच पाहावं लागतं. दिवसभर किती फिरलो ना आकाशात तरी संध्याकाळी घरट्यातच यावं लागतं. थँक्यू. हॅलो हॅलो, आवाज ऐकू येतो? थँक्यू. ही कविता मीच लिहिलेली आहे. थँक्यू. आज काही सुचत नाही. या अचानक गोष्टी स्फुरण्यावर खूप विश्वास ठेवला आणि असेच बरेच महिने सोडून दिले. पण तरी खरंच आज काही सुचत नाही. काही बाहेरून सापडत नसलं की माणूस स्वतःमध्ये झाकून बघतो. स्वतःमधनं काहीतरी बाहेर काढून ते कागदावर उतरवता येतंय का यासाठी काहीतरी सतत शोधत असतो. पण चायला सध्या आत्ता असा मोठा काही आनंदही नाही आणि दुःखही नाही. आज पहिल्यांदा दुःख नसल्याचं फार दुःख होतं. खरंच आज काहीच सुचत नाही. आयुष्यातले सगळे अनुभव वेचून एका मोठ्या पिशवीत साठवून ठेवावे आणि ती उघडत्याच त्यातून हवा बाहेर पडावी असं झालंय काहीसं. अनुभव, भावना, माणसं कमी पडतायत का मीच कुठेतरी त्यांना आठवण्यात आणि साठवण्यात कमी पडते काही कळत नाही. इतकंच कळतंय की चायला आज काही सुचत नाही. लोकांचं लक्ष लगेच खेचलं जाईल म्हणून मरणाबद्दल लिहावं का स्वतःला आवडतं म्हणून प्रेमाबद्दल लिहावं का फक्त विचार करावा का तोही करू नये, नुसतं शांत बसावं आणि सध्या घडत असलेल्या क्षणांचा आस्वाद घ्यावा. आज कुठेच झाकून बघितलं ना आत ना बाहेर. फक्त जे घडतंय ते ऐकलं, जाणून घेतलं, अनुभवलं आणि छान वाटलं. कागदावर आज शाई उमटली नाही तरीही लिहिल्यासारखं वाटलं. हॅलो. ही कविता मीच लिहिली आहे आणि काय म्हणतात त्याला, काय नाही, एक छोटासा बारीकसा सल्ला आहे पण तो फार गमतीदार पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. हवा, कवितेचं नाव आहे हवा. हवा हवा कसली कसली असते ना हवा. हवा अमकी हवा, तमकी हवा, लहान हवा, मोठी हवा, दिसत नसते हवा पण आपल्यात असते हवा. हवा हवा, राणी हवा हवा, गाणी गाणी हवा हवा, पाणी पाणी हवा हवा, नदी नदी हवा हवा, बंद बंद हवा हवा, मोकळी मोकळी हवा हवा, लाडकी लाडकी हवा हवा, दोडकी दोडकी हवा हवा, हवी हवीशी हवा हवा, नको नकोशी हवा हवा. आपण ज्यावर जगतो तीही हवा हवा, आपण ज्यामुळे मेलो तीही हवा हवाच. नदी खोऱ्यातली, दगडा डोंगरातली, समुद्र किनाऱ्यावरची, पाना रानातली, फिरते ती हवा हवा, सायकलच्या, गाडीच्या, ट्रकच्या चाकातली हवा हवा. अहो प्रत्येक ठिकाणी आहेच किती हवा हवा. काहींना आवडते हायवेवरची हवा, काहींना आवडते एसीची हवा, काहींना आवडते पंख्याची हवा, काहींना आवडते
निसर्गाची शांत हवा. आपण तोंडातून काढतो तीही हवाच आणि ढोंगणातून आपोआप निघते तीही हवाच. दीर्घ श्वासातली धावून धाव लागलेली हवा. उन्हाळी हवा, पावसाळी हवा, दिवाळी हवा, हिवाळी हवा, आज याची हवा, उद्या त्याची हवा, परवा लोक करतील तुमची हवा, तेव्हा फक्त नेहमीसारखी पोटातच भरा हवा. काय डोक्यात गेलेली चांगली नसते बुवा. हवा हवा सॉरी वा वा. कसं आहे, आता संध्याकाळ झाली आहे, 7:30 वाजले आणि बऱ्याच जणांची ना काही वेळा ठरलेल्या असतात. बऱ्याच जणांच्या वेळा ठरलेल्या असतात. तर अशा काही माणसांसाठी दमा मिराजदार काय म्हणतात बघा. दारू पिताना मी कधीच रिस्क घेत नाही. दारू पिताना मी कधीच रिस्क घेत नाही. मी संध्याकाळी घरी येतो तेव्हा बायको स्वयंपाक करत असते. शेल्फ मधील भांड्यांचा आवाज येत असतो. मी चोर पावलाने घरात येतो. माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतो. आजोबा फोटोतून बघत असतात तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही. वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरून मी ग्लास काढतो. चटकन एक पेग भरून आस्वाद घेतो. ग्लास धुवून पुन्हा फळीवर ठेवतो, अर्थात बाटली ही काळ्या कपाटात ठेवतो. आजोबा मंद हसत असतात. स्वयंपाक घरात डोकवून बघतो, बायको कणिकच मळत असते, तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही. मी बायकोला म्हणतो, तो जाधवांच्या मुलीच्या लग्नाचं जमलं का ग? ती म्हणते, छे, दानात असेल तर मिळेल चांगलं स्थळ. मी परत बाहेर येतो. काळ्या कपाटाच्या दाराचा आवाज होतो. बाटली मात्र मी हळूच काढतो. वापरात नसलेल्या फळीच्या मोरीवरून ग्लास काढतो. पटकन पेगचा आस्वाद घेतो. बाटली धुवून मोरीत ठेवतो. काळा ग्लास पण कपाटात ठेवतो, तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही. मी परत बायकोला म्हणतो, अर्थात जाधवांच्या मुलीचं अजून काही लग्नाचं वय झालं नाहीये. ती म्हणते, नाही काय, 28 वर्षांची घोडी झाली आहे म्हणे. मी आठवून जीभ चावतो. अच्छा, हा. मी म्हणतो, मग मी पुन्हा काळ्या कपाटातून कणिक काढतो. मात्र कपाटाची जागा आपोआप बदललेली असते. फळीवरून बाटली काढून पटकन मोरीत एक पेग मारतो. आजोबा मोठ्याने हसतात. फळी कणकेवर ठेवून आजोबांचा फोटो धुवून मी काळ्या कपाटात ठेवतो. बायको ग्लासवर मोरीच ठेवत असते, तरी या बाटलीचा त्या बाटलीला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही. मी चिडून बायकोला म्हणतो, जाधवांना घोडा म्हणतेस होय का? हा, पुन्हा बोललीस तर जीभच काढून टाकीन तुझी. ती तिकडनं ओरडून म्हणते, उगाच कटकट करू नका, बाहेर येऊन पडा ग. मी कणकेमधून बाटली काढतो. काळ्या कपाटात जाऊन एक पेग मारतो. मोरी फळीवर ठेवतो. बायको माझ्याकडे बघत हसत असते. आजोबांचा स्वयंपाक चालूच असतो, पण या जाधवांचा त्या जाधवांना पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही. मी हसत हसत म्हणतो, जाधवांनी घोडीची लग्न ठरवलंय म्हणे. ती आतून ओरडून म्हणते, तोंडावर पाणी मारा जाऊन. मी परत स्वयंपाक घरात जातो. हळूच फळीवर जाऊन बसतो. गॅसही फळीवरच असतो. बाहेरच्या खोलीतून बाटल्यांचा आवाज येतो. मी डोकावून बघतो. बायको मोरीत दारूचा आस्वाद घेत असते. या घोडीचा त्या घोडीला पत्ता लागत नाही, अर्थात आजोबा कधीच रिस्क घेत नाही. जाधवांचा स्वयंपाक होईपर्यंत मी फोटोतून बायकोकडे बघत हसत असतो, कारण मी कधीच रिस्क घेत नाही.
सुंदर असा काव्यकंठ रंगलेला आहे. कवी इथे आहेत त्यांनी कविता सादर केल्या. मग प्रेक्षकांमधून पण काही कवी असतील तर सादर करू शकतात. कवी वल्लभला पण वल्लभ लवकर करणार. नमस्कार, माझं नाव वल्लभ, असं ऐकलंच असेल तुम्ही. तर कविता करणं हा काही माझा प्रांत नाही. लहान लहान शायऱ्या बनवणं हा माझा छंद आहे. मी बसत नाही, तुम्ही बसून घ्या, मी एकच कविता घेणार आहे. तर आठवण हा जो प्रकार आहे तो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असतोच, चांगला वाईट. एकंदरीत कोणी कसंही असलं स्वभावाने तरी आठवणी त्याच्याकडे असते. त्या आठवणींवरती ही कविता सादर करतो. आवडत असेल तर दाद द्या, नसेल आवडत तर साथ द्या. सादर करतो. गेले ते दिवस, राहिले त्या आठवणी. साधारणतः हरवून झाल्यानंतर जेव्हा आपण परत सत्यात येतो त्यानंतर हे वाक्य आपसूक निघतं तोंडातून की गेले ते दिवस, राहिले त्या आठवणी. तर गेले ते दिवस, राहिले त्या आठवणी, जीव गुंतलाय त्यात म्हणून ठेवल्यात साठवून. गेले ते दिवस, राहिले त्या आठवणी, जीव गुंतलाय त्यात म्हणून ठेवल्यात साठवणी. अधूनमधून रमतो त्यात वेळ मिळाल्यावर, अधूनमधून रमतो त्यात वेळ मिळाल्यावर. जुनी ओळखीची माणसं पुन्हा आयुष्यात आल्यावर. रंगतात गप्पा मग तासन तास, रंगतात गप्पा मग तासन तास. याच गोष्टीचा कधी कधी होतो भास, त्या भासाने पण चेहऱ्यावर हास्य खुलून येतं. मग जाणीवपूर्वक जुन्या माणसांशी पुन्हा भेट होते. पुन्हा जगतो आनंदाने त्याच आठवणींचे क्षण, पुन्हा जगतो आनंदाने त्याच आठवणींचे क्षण. मध्येच एका क्षणी भरून येतं मन, मग शांत करतो त्याला मनाला, मग शांत करतो त्याला पुन्हा समजावून की गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. धन्यवाद. अभय सुंदर लेखक आहे, या कवितेमध्ये उपस्थित आहे आणि तो कविता सादर करतोय. हां, ठीक आहे. तर माझी पण प्रेम कविताच आहे एक प्रकारची. मेट्रोतली पुस्तक वाचणारी मुलगी. नेहमीसारखीच आज सुद्धा तू नेमक्या वेळेवर सवयीने हेडसेट काढलास आणि सॅकमध्ये कोंबलास. हातात पुन्हा सवयीने एखादी इंग्रजी कादंबरी. मेट्रोच्या क्यूमधले आधाशासारखे आत घुसतात. तू नेहमी निवांत, जागा भेटली तर बसलीस नाहीतर उभी. तुझ्यामुळे माझंही तेच, तुला पाहण्यात बाकीचं दुय्यम. इन मीन अर्धा तास भेटतो आपण, म्हणजे दिसतो. तू वाचू लागतेस, मीही वाचू लागतो तुला. या आधी क्वचित कधी कुणी ट्रेन मेट्रोत वाचताना दिसलेस तर घाईघाईत पानं फिरवणारेच, जणू पुस्तक चोरून आणले. तसं तुझं नाही, तू टक लावून वाचतेस, कधी कधी मागे जात राहतेस. क्षणात पुस्तकात बोट अडकवून पुस्तक बंद करतेस, डोळे मिटतेस, पुस्तकातलं काहीतरी पाहू लागतेस. त्याच वेळी कदाचित तुझ्या नकळत अगदी थोडंसं स्मित करतेस, पुन्हा आठवून वाचू लागतेस. तू काय वाचतेस ते तसं मला दुय्यम, पण आज नजर गेली अगदी सहज जेरी पिंटोने इंग्रजीत ट्रान्सलेट केलेली कुंडलकरची कादंबरी. ही मी वाचलेली, कधी ते आठवत नाही, पण अजून त्याची. तुला ठाऊक आहे त्यावर सिनेमा येणार आहे, आपण तो एकत्र पाहू शकलो तर. तुला इतकं वाचूनही चष्मा नाही हे मस्त. तुझे बारीकशे चॉकलेटी डोळे दिसले नसते. त्या डोळ्यांखाली दोन्ही गालांवर बारीक टिपके लालसर मुरमांचे, नेहमी तिथेच आणि तितकेच ठाण मांडलेले. नाजूक तरी तरतरीत लांबसर नाक, त्या खाली तुझे ओठ, थंडीत सुकणारे, उन्हाळ्यात लाल भडक दिसणारे, पावसाळ्यात सुवर्ण मध्य साधणारे. पाऊस असला की तुझे केस भिजलेले दिसतात, त्यातून पाणी गळत असतं थेंब थेंब. त्या थेंबांचे तळे सचवून मी त्या तळ्याकाठी बसून राहील. असे तेव्हा सोसायचे आणि मी स्मित करायचो.
क्वचित माझे स्मित तुला आढळून येईल. तू चटकन मला ते परत देतेस, त्यात अधिक गोडवा होतो. तुझे कपडे तसे दुय्यम, पण जेव्हाही लक्ष जाईल त्यात पिवळा रंग कुठे ना कुठे सापडेच. पिवळ्या रंगाचे कुठलेशे फूल तुझ्याशी 3-4 वेळा बोलीन तेव्हा देईल, असे मनात मी ठरवत असेल. पण त्यासाठी पहिलं बोलणं आवश्यक. ते जेव्हा केव्हा होईल ना होईल, पण तू आयुष्यभर नुसती अशी दिसत राहिलीस मेट्रोत पुस्तक वाचत तरी पुरे. खूप खूप धन्यवाद. श्रेयसला आता वेळ पाहिजे. हॅलो, नमस्ते. माझं नाव श्रेयस मानकर आहे. एक छोटीशी प्रेम कविता आहे, ती सादर करतो. कधी कधी वाटतं तुझ्या या प्रेमाच्या अथांग सागरात बुडून जावं. कधी कधी वाटतं तुझ्या या काळ्याभोर केसांच्या भोवती हरवून जावं. कधी कधी वाटतं तुझे हे गाल मी कधी गुलाबांशी तुलना करावे. तर कधी कधी वाटतं तुझ्या या निकळ हसण्याचं कारण फक्त मीच असावे. तुझ्या या निकळ हसण्याचं कारण फक्त मीच असावे. धन्यवाद. एक कवी उशिरा आले, पण ते आपले, तर त्यांना संधी दिलीच पाहिजे. प्रथमेश शुभेंना मी बोलतो की त्यांनी त्यांची कविता 2 मिनिटं त्यांना श्वास घेऊया. परत विनायक शेवटी गेली. विनायक 2 मिनिटं बस. अमय कुलकर्णी आणि मलविताला निघायचं, आपल्याला त्यांना रजा द्यायची. मी आपल्या ग्रुपचे नाटकीतऱ्याचे सदस्य समीर इंदळकरांना विनंती केली त्यांनी रंगमंचावर त्याचा सत्कार करावा. फोटो घ्या. संग्राम, तूही निघतोय सर. धन्यवाद अमय. समीर. धन्यवाद संग्राम. समीर, थँक्यू. हॅलो. पहिल्या तर सगळ्यांची माफी मागतो उशीर झाल्यामुळे. खूप उशीर झाला. नुकतंच आत्ता एक माझं नाटक चालू आहे, एकांकिका चालू आहे लेखक म्हणून. त्याच्यातल्याच काही कविता आहेत त्या मी आधी सादर करतो. उस रात भरी बरसात थी, उस रात भरी बरसात थी और मेरी महबूब मेरे साथ थी. उस रात भरी बरसात थी, मेरी महबूब मेरे पास थी. चेहरे पर उसके एक अलग सी मुस्कुराहट थी. चेहरे पर उसके एक अलग सी मुस्कुराहट थी. सांसों में थोड़ी सी घबराहट थी. उसकी आंखों में इजाजत थी. उसकी आंखों में इजाजत थी और उन नजरों में प्यारी सी नजाकत थी. वो तो यादगार पलों की बात थी, वो तो यादगार पलों की बात थी जब हुई हमारी पहली मुलाकात थी. जब हुई हमारी पहली मुलाकात. इथे आपण बरेचसे लेखक आहेत ज्यांनी माझ्या आधी पण परफॉर्म करून गेले असते. त्या सगळ्या लेखकांसाठी यात काही ओळी. एक लेखक से ज्यादा बदनसीब इस दुनिया में कोई.
एक लेखक से ज्यादा बदनसीब इस दुनिया में कोई नहीं। उसने अपना दर्द भरी महफिल में अल्फाजों से जताया है। उसने अपना दर्द भरी महफिल में अल्फाजों से जताया तो लोगों ने उस दर्द पर भी वाह दी। अजून जावेद बशीर म्हणून एक माहितीच असेल बऱ्याच जणांना, तर त्यांच्या काही ओळी आहेत और अंग्रेज गाण्यामधल्या ज्या मला प्रचंड आवडतात, त्या मी सादर करतो। आप अगर हुस्न की जागीर लिए बैठे हैं, आप अगर हुस्न की जागीर लिए बैठे हैं, आप अगर हुस्न की जागीर लिए बैठे हैं, हम फकत आपकी तस्वीर लिए बैठे हैं। क्या बात है यार, क्या बात है। चांद को तोड़ के फिर जोड़ने वाले आजा, चांद को तोड़ के फिर जोड़ने वाले आजा, हम भी टूटी हुई तकदीर लिए बैठे हैं। और रोज हश्र में नामा ईमान लिए तेरे आशिक तेरी तस्वीर लिए बैठे अरे हैं। वाह रे, जोर यार, जोर। वाह, वाह, वाह। किसी ने आ कहा मजनू तुझे अल्लाह बुलाता है, किसी ने आ कहा मजनू तुझे अल्लाह बुलाता है, तो मजनू जोशे बख्शत में मुझे किस्सा सुनाता है। अरे नादान भला ये कैस खुदा के पास क्यों जाए, अरे नादान भला ये कैस खुदा के पास क्यों जाए, खुदा को अगर जरूरत है तो लैला बन के आ जाए। या पुढचं असं आहे काही की है क्या किसी से काम तुझे देखने के बाद, है क्या किसी से काम तुझे देखने के बाद, सबको मेरा सलाम तुझे देखने के बाद। मेरी राहें हयात के दुश्वार मरहले, मेरी राहें हयात के दुश्वार मरहले, हल हो गए हैं तमाम तुझे देखने के बाद। कि सजदा करूं तो कुफर, सजदा करूं तो कुफर, न सजदा करूं तो काफर। क्या बात है, क्या बात है, सुनाए भाई। कि सजदा करूं तो कुफर, न सजदा करूं तो काफिर, आया है ये मुकाम तुझे देखने के बाद। कि दुनिया के सब हसीनों को देखा बनज़रे गौर, दुनिया के सब हसीनों को देखा बनज़रे गौर, है देखना हराम तुझे देखने के बाद। कि कहते हैं लोग तुमको मसीहा मगर यहाँ, कि कहते हैं लोग तुमको मसीहा मगर यहाँ, एक शख्स मर गया है तुझे देखने के बाद। क्या बात है, जो। और ए हुस्ने यार, ये वाली मेरी पर्सनल फेवरेट है। ए हुस्ने यार तू मेरी हिम्मत को दाद दे, ए हुस्ने यार तू मेरी हिम्मत को दाद दे, आंखों को सी लिया है तुझे देखने के बाद। आपको बस ये है, क्या बात है। पुढे अजून असं आहे की चलना हमेशा चलना हमेशा, चलना हमेशा चलना हमेशा, रोक के समय को देखना हमेशा। रात के वक्त तो अंधेरा होता है, मगर दिन के उजाले देखना हमेशा, चलना हमेशा चलना हमेशा। पुढचं अजून एक असं आहे, सरळ सरळ पाण्यात तुझं प्रतिबिंब दिसलं। क्या बात है, का मराठी है। पाहिजे ना काहीतरी। जिओ, जिओ, जिओ। की सरळ सरळ पाण्यात तुझं प्रतिबिंब दिसलं, थोडा वेळ गेला नंतर मात्र हसलं। सरळ सरळ पाण्यात तुझं प्रतिबिंब दिसलं।